रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. भगवान शिव, ज्यांना हिंदू धर्मात महादेव, भोलेनाथ, शंकर, आदिदेव, महेश, उमापती अशा विविध नावांनी ओळखले जाते. भगवान शिव हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी संहार आणि परिवर्तनाचे देव मानले जातात. ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात, तर विष्णू तिचे पालन करतात, तर शिव संहार करून नव्या सृष्टीचा मार्ग मोकळा करतात. म्हणूनच भगवान शिवांना केवळ संहारक नव्हे, तर पुनर्निर्मिती, कल्याण आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक देखील आपल्याकडे मानले जाते. हिंदू धर्मात भगवान शिव हे 3 डोळे असलेले एकमेव देव आहेत. धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान शिवाच्या 3 डोळ्यांचा उल्लेख आहे आणि असे म्हटले जाते की जर भोलेनाथांचा 3रा डोळा उघडला तर पृथ्वीवर महासंकट येईल. पण तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिवाला 3 डोळे का आहेत? तर बघा, त्यांच्या कपाळावर 3रा डोळा कसा प्रगट झाला याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. भगवान शिवाच्या 3 डोळ्यांमधील रहस्य, धार्मिक पौराणिक महत्त्व जाणून घेणार आहोत. भगवान शिव 3 डोळे असलेले एकमेव देव आहेत. हिंदू धर्मात सर्व देवी देवतांची वेगवेगळे स्वरूप आहे, पण भगवान शिवाचं रूप सर्वात अद्वितीय आहे. ते गळ्यात दागिने नव्हे, तर सर्पाची माळ घालतात. त्यांच्या जटांमधून गंगा वाहते आणि त्यांच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे. इतकेच नव्हे, तर भोलेनाथ हे 3 डोळे असलेले एकमेव देव आहेत. तर बघा, भगवान शिवाच्या कपाळावर 3रा डोळा कसा प्रकट झाला? धार्मिक ग्रंथांमधील एक कथेनुसार आपण माहिती बघणार आहोत. नारदांनी स्वतः भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यातील एक संभाषणाचे वर्णन केले आहे. त्यात भगवान शिवाच्या 3 डोळ्यांमधील रहस्य उघड होतं. नारद सांगतात की एकदा भगवान शिव हिमालयाच्या पर्वतावर सर्व देव आणि ऋषींच्या उपस्थितीत एक सभा घेत होते. त्याच क्षणी देवी पार्वती तेथे आल्या आणि गंमत म्हणून त्यांनी आपल्या हातांनी भगवान शिवांचे डोळे झाकले आणि डोळे झाकतात संपूर्ण ब्रह्मांड अंधारात बुडाले. या घनघोर अंधारात जणू काही सूर्यदेवाचे अस्तित्वच उरले नव्हते आणि संपूर्ण पृथ्वीवर अशांतता पसरली होती. पृथ्वीवरील जीवसृष्टीतील ही खळबळ पाहून भगवान शिव व्यथित झाले आणि त्याच व्यथेत त्यांच्या कपाळावरचा एक प्रकाश किरण प्रगटला. या किरणातून निघणाऱ्या प्रकाशाने अंधार दूर केला आणि हा भगवान शिवाचा 3रा डोळा होता. हे सर्व पाहून माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले की हा 3रा डोळा का प्रगट झाला? भगवान शिवाने स्पष्ट केले की जर हा डोळा प्रगट झाला नसता तर जगाचा नाश झाला असता. म्हणूनच धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान शिवाला विश्वाचा रक्षक म्हटलं जातं. म्हणून भगवान शिवांना त्रिनेत्रधारी किंवा त्रिलोचन देखील आपण म्हणतो. पौराणिक कथांनुसार भगवान शंकराचा 3रा डोळा कपाळातून दिव्य तेज स्वरूपात प्रकट झाला. तो केवळ एक नेत्र नसून ज्ञान, सत्य, तपशक्ती आणि विश्वाच्या संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे भगवान शिवांना त्रिनेत्रधारी किंवा त्रिलोचन असेही संबोधले जाते. त्याचबरोबर जर भगवान शिवाचा 3रा डोळा उघडला तर धार्मिक ग्रंथांनुसार
धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकराचा तिसरा डोळा हा सामान्य डोळा नसून तो दिव्य ज्ञान, अंतर्ज्ञान, तपशक्ती आणि संवार शक्तीचे प्रतीक आहे. तो अधर्म, अज्ञान आणि अहंकाराचा नाश करणारी देखील एक शक्ती दर्शवतो. शास्त्रानुसार त्यांचा उजवा डोळा सूर्याचे आणि डावा डोळा चंद्राचे प्रतीक आहे. त्यांच्या कपाळावरील तिसरा डोळा अग्नीचे प्रतीक मानला जातो. असे देखील म्हटले जाते की भगवान शिवाचे 2 डोळे भौतिक जगातील घडामोडींवर लक्ष ठेवतात, तर तिसरा डोळा पापी लोकांवर लक्ष केंद्रित करतो. हिंदू धर्मग्रंथानुसार जर भगवान शिवाचा तिसरा डोळा उघडला तर त्यामुळे आकाशात आणि पृथ्वीवर प्रलय देखील येऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिसऱ्या डोळ्याबद्दल माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.